उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळलेले आहेत। मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमच्या कार्यालयामध्ये कसे? मनोज जरांगेंचा सवाल। शिंदेंच्या गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला होता। शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात बैठका घ्यायला लावल्या। मनोज जरांगेंचा आरोप। पुरावे असूनही जात प्रमाणपत्र अवैध कसे? जरांगेंचा सरकारला सवाल। बावनकुळेंना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार दिलेत। बावनकुळेंच्या सांगण्यावरून आमच्या मुलांचं नुकसान करणार का? जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। एकनाथ शिंदेंचे अनेक आमदार मराठ्यांनी निवडून आणलेत। मराठ्यांना कोयत्याने कापा म्हणणारे शिंदेंचे उपनेते उद्धव ठाकरे बरे होते अशी म्हणायची वेळ मराठ्यांवर आणू नका। मनोज जरांगेंचा थेट इशारा। मनोज जरांगेंची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासन केव्हाही झुकेल, पण कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठं नाहीये। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। फक्त प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, व्हॅलिडिटी पाहिजे। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आरपारच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचं बंगळुरूमध्ये अधिवेशन। जरांगेंविरोधात उभं राहण्यासाठी ओबीसी समाज सज्ज। पुढील लढा संदर्भात उद्या विचारमंथन होणार। बबनराव तायवाडेंचं जरांगे पाटलांना चॅलेंज। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आज सुनावणी। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा। लोकशाहीमध्ये व्हीपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा काल कोर्टामध्ये युक्तिवाद। शिंदेंच्या सेनेमध्ये चलबिचल सुरू आहे। भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये शिंदे सेनेत खल सुरू। शिंदे त्यांचे प्रमुख अमित शहांशी दिल्लीमध्ये येऊन चर्चा करतील, संजय राऊतांचा दावा। शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे कायम राहतील। राजकारणामध्ये जर तरच्या गोष्टीला अर्थ नसतो। राऊतांची भविष्यवाणी कायम खोटी ठरते। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आज निर्णय अपेक्षित। आमच्या मागे महाशक्ती, आमचं कोणीही काहीही करू शकत नाही असं शिंदे म्हणत होते। ते रेकॉर्डवरती आहे। एकाच वेळेस सगळे सुरतहून गुवाहाटीला जाणं हा योगायोग नाहीये, हे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरे गावात मुक्कामी। कोल्हापूरमधून कारने थेट दरे या गावाकडे शिंदे रवाना। आज भाजप सत्तेत आहे, ते शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच आहे। भाजपने शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं ट्विट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र। 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरणात कल्याण कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंनी व्हीसीद्वारे जबाब नोंदवला। माझ्यावर लावलेले आरोप खोटे, शिंदेंची कोर्टामध्ये साक्ष। राजकीय विरोधक असल्यानं गुन्हा दाखल केला, शिंदेंचं कोर्टात निवेदन। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सुनेत्र पवारांच्या भेटीला। सुनेत्र पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर दाखल। संसदेत लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित। तत्पूर्वी संसदेच्या परिसरामध्ये विरोधकांचं अमित शहांविरोधात आंदोलन। अमित शहा उत्तर द्या, विरोधकांच्या घोषणा। धाराशिवमधील कृषी निविष्ठा घोटाळ्यावरती आमदार कैलास पाटील आक्रमक। संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, कैलास पाटील यांची मागणी। भविष्यामध्ये असे घोटाळे टाळण्यासाठी डीबीटी प्रणाली राबवा, कैलास पाटील यांचा सल्ला।